या बंधाऱ्यावरील अनेक पिल्लर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत। बंधाऱ्याच्या पिल्लरला मोठे तडे गेले आहेत, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। मुरगुड कुर्णी या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी तसंच दैनंदिन कामासाठी जाणारे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात। मात्र सध्या बंधाऱ्याच्या पिल्लरमध्ये मोठे तडे पडले असून काही ठिकाणी बंधाऱ्याच्या भिंतींमधून पाणी शिरपत असल्याचं दिसून येतं। काही ठिकाणी तर पिल्लर पूर्णपणे खालच्या बाजूने निखळून पडले आहेत, त्यामुळे या ठिकाणी एखादं वाहन गेल्यास मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुरगुड इथल्या ग्रामस्थांनी मुरगुड पाटबंधारे उपविभाग निडोरी कार्यालयात जाऊन बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत निवेदन दिलं। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम हाती घेतलं जाईल असं आश्वासन दिले। दरम्यान पुढील 2 महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार असून या ठिकाणी बंधारा साधारण महिनाभर पुराच्या पाण्याखाली असतो, त्यामुळे सध्याच्या अवस्थेत जर मोठा पूर आला तर हा संपूर्ण बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी मुरगुड आणि कुर्णी परिसरातील ग्रामस्थांकडून होतीये। दरम्यान याबाबतचे निवेदन मुरगुड इथल्या नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिले। यावेळी लवकरात लवकर निधी आणून याची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन पाटबंधारे विभागामार्फत दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सर्जेराव भाट, ओमकार पोद्दार, कुर्णी ग्रामपंचायत कर्मचारी रघुनाथ बोडके, तानाजी भराडे, जगदीश गुरव इत्यादी उपस्थित होते।